हा गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे परत तुमचं एकदा एका न्यू ब्लॉग मध्ये. तर गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका न्यू ब्लॉग मध्ये. डायरेक्ट कोणगाववरून शक्तिमान नवीन आपला मेंबर पहिली टाइम आलाय ब्लॉग मध्ये. अरे बापरे बाप्पा का चिकल आहे. मी इथे थांबतो. तर गाईज, आज आम्ही चाललोय छत्रपती संभाजी महाराज नगरला. तिथेच आपला ग्रीष्णेश्वर टेम्पलला चाललो आहे आम्ही आज. तर आता वाजले सकाळचे, आम्ही म्हणजे 4ला निघायचा प्लॅन होता. मी 3:30ला उठलो, 4ला आलो आणि निघता निघता आता आम्हाला वाजले 5. आता गाडी काढतो, आता रेडी होऊन निघलो आता आम्ही तिघं. आता अजून एक मित्र आहे, तो डायरेक्ट आपल्याला हायवेवरून भेटणार आहे. तर गाईज, एंडपर्यंत ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो लेट्स गो. नारळ नारळ फोड. अबा पकात पाऊस पडतोय गाईस. चले ले फोड चल. जान दे रेंडे नींबू पिल के खाएंगे अपन किस पे. तो एक नींबू पिल के खाएंगे किस पे तो अपन. पकड़. नीट जाऊन नीट येऊन दे रे बाबा. फोड. चलो रेंडे होने उठाने का. आता पेट्रोल फुल करू टँक आणि कल्टी डायरेक्ट. इकडं थांबायची गरजच नाही. सौरभ आई नमस्कार. नमस्कार तात्या. कसे केस एकदम सौरभ आई एकदम हिरो दिसतोय. सलूनवाल्यांनी बाकी यायला तर एकदम मिट्टू बोलून टाकला. मिट्टू पिंट्या केलाय. पिंट्या. हा हा. अंदो 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 बटणे दो. तो बोलत असेल कधी टाकलं नाही वाटतं आदर. आता टेन्शन नाही. BGMI डिलीट करून टाकलाय. हा बघा बापरे बाप. फुल सेलिब्रिटी गाडी आहे आपली. अरे जाम टाइम आहे, अजून बराच पेट्रोल बसणार आहे गाईस. एवढ्यात एक सेव्ह होऊन जाईल. प्राईज ऐकला आणि आमचे ढुंगण ताणले. गाईज आहे बघा, आम्ही फुल नाश्ता करतोय. इथं थांबलोय. फूड कोर्ट नाही भेटला आम्हाला, माहिती. आम्ही फुल घरून तयारीत आलतो. आम्ही म्हणजे करण, जानूच्या मम्मीने फुल रात्री 12 वाजता बनवली खिचडी. आता असं खाऊ आणि सण निघू. सनसन एकदम सणासण या नाश्ता करायला. कालपासून खिचडीच खातोय.
गाईज आम्ही पोचलो मंदिराच्या इथं. बघा मंदिर हे घेतलं. ह्याचं काय शॉर्ट आहे काय माहिती. टोपली द्यायची त्यांना आता परत. त्या टोपलीचा स्कॅम आहे. 50 रुपये बोलून तुम्हाला बोलवतील. आणि किती पैसे? 511. 511 घेतले. मग एक हे बघा हे जे आहे हे ते कमळ कमळ कमळ. कमळ ते काढून घेतला एक. आता 350 लावलं डायरेक्ट. हा काय म्हणतो ते? ओके गाईस. तर तुम्ही बघून या. बघा, येतील आणि ना. पहिलेच तुम्ही पैसे म्हणजे सगळं नाही नाही विचारून नाही घ्या. तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो मी. तुमच्याकडे एक जण येईल आणि तुम्हाला बोलेल 50. अरे यो उलटाच बोलतो यार. तिकडं पण आम्ही उलटे गेलो गोव्याला चर्चमध्ये बोलतो कोणी बिजत गाईस. हे टोपलीला तुम्हाला सांगतो का 50 रुपये तुम्हाला बोलून बोलवतील. बाहेर बसून ना भीक मागतील. ते परवडतात. अरे भाई. आणि वरून बाया. अरे ती आपल्याला काय बोलली बघितलं ना 50 रुपये. प्लेट. नाही नाही 50 रुपये 50 रुपये. ते आता- खायच्या बाजूला उभंच नको खायला. त्याला कसा दिसतोय टिक्का. गाईस आता आम्ही चाललो आतमध्ये. इथं मोबाईल ठेवायचे आणि बाहेर आलो. नागेश्वर गुजरात. गाईज हा मंदिर बघा ना किती मस्त आहे. ह्या मंदिरात पूर्ण असं 12 ज्योतिर्लिंग दाखवलेत. आणि पूर्ण असं शंकराच्या पिंडींच्या याच्यात ते मंदिर बनवलं आहे. आम्ही तुम्हाला पाठवून दाखवतो. हे 2 मंदिर आहेत बघा. हे आपला रोड आहे ना इथं ब्रिज लागतो इथून. इथं हा एक मंदिर आहे आणि हा एक मंदिर आहे. 2 मंदिर. ह्याच्यात पूर्ण 12 ज्योतिर्लिंग दाखवलेत ह्या मंदिरात. नक्की विजिट करा तुम्ही जेव्हा पण येतील इथे कृष्णेश्वरला. तर तुम्ही एक टाइम तुम्ही विजिट करा इथे. आता आम्ही निघतो. तिथे केव्हला जायचं होतं पण ते केव्ह आज मंगळवारी बंद आहे. तर बघू आता कुठे असेल अजून काय आसपास काय लोकेशन. जाऊ तिथे तर आल्यासारखं. आईस बाकी लोकांना ना बोलतात ना, लोकांना ना जरा पण नाही अक्कल नाहीये. एका रिक्षात होता त्यांनी डायरेक्ट आहे ना कचरा दिला फेकून आणि तो आला आमच्या काचीवरच पडला. चिप्सची 2 पाकिटं होते तर आमच्या काचीवर आला. आम्ही ते थांबवली गाडी. त्याला बोललो अरे काही आरते काय बोललो इसको. व्हेरी रॉंग. मग भाई लोकांना अक्कल नाही. अरे कचरा तुम्ही फेका. हे बघा आम्ही कचरा बघा आम्ही कुठे ठेवलाय बघा कचरा. आमचा कचरा बघा एकदम इथं सेफ साईड साठी तिजोरीत ठेवा. आमचा कचरा आमचा कचरा. म्हणून मी नाही आता इंडियामध्ये फिरतच नाही जास्त. म्हणून मी आउट ऑफ इंडिया फिरायला बघतो. नाही हे सौरव गाईची सगळी इन्फॉर्मेशन आहे किल्ल्याची. Sa
गाईस तुम्ही BGMI खेळतात का? जे BGMI खेळतात त्यांना रिलेटेड होईल थोडंसं हे. गाईस 3 माकडं दिसतात तुम्हाला एका फ्रेम मध्ये. 1 माकड, 2 माकड, एक आमचा उभा आहे. 3 माकड, 4 माकड आहेत एका फ्रेम मध्ये. गाईस आता आम्ही चाललोय वरती. 750 सीट आहेत. आणि सीन काय आहे, चालायला काय प्रॉब्लेम नाही होते. गरमीनी वाट लागली कारण की आपल्या इथं पाऊस पडतोय आणि इथं पावसाचा थेंब पण नाही. थोडा तरी पाऊस पडला पाहिजे का रे इथं, जरा मजा येईल. बादल तरी झालेत. हा, काले बादल तरी झालेत. तरी काय गाववाला गुजराती. तरी काय इथं पावसाचा थेंब नाही. आम्ही आता बघूया, थोडा कॉन्टॅक्ट करू काय तरी पावसाला जरा. डायरेक्ट वरपर्यंत कॉन्टॅक्ट आहे ना आपले जानू शेटचे. गरमीनी वाट लागली. आणायला पाहिजे होती. आम्ही इथं बी फुकट प्रकट झालोय. माझा तर सगळ्यात मोठा लॉस झालाय. वरून तो बोलतो डब्यात हात नको घालू. काहीचा पूर्ण किल्ल्याचा मॅप आहे बघा. ही सगळी किल्ल्याची इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही वाचून घ्या. आम्ही एवढा कष्ट घेणार नाही. स्टॉप करून वाचा. आणि बघा पावसाचं फुल वातावरण झालंय आणि ह्या साईडचे ढगा बघा. इथला व्ह्यू एवढा भारी आहे ना. तर इथं वर आलं तर थोडं थंड वाटायला लागलं. आणि इथं बिबट्या येणार आहे, पण बिबट्या काय दिसत नाही आम्हाला. आम्हाला बिबट्या बघायचे. आता इथून एंट्री चालू 600 पायऱ्यांची. गड चढतो आता आम्ही. बघा हे बघा असे आहे आपल्या भारतातले युवा. अरे तुमच्या प्रेमांची नावं इथे किल्ल्यावर लिहून काय तुमचा प्रेम भेटणार आहे का तुम्हाला? अरे आमची आम्हाला भेटली नाही. अरे ते 17 करोड 50 करोड जो खर्च करत होता त्याला त्याला त्याचा प्रेम नाही भेटला. तुम्ही त्याला तर डायरेक्ट ढकलून दिला. तुम्ही तर कोण लागत नाही यार. कोण तुम्ही 17 रुपये खर्च करणार आहे का? गन बी ठेवले तिथं. ते करून इथूनच ते डायरेक्ट विसर्जन. ते ठेवलंय, तो कामासाठी ठेवलाय. तेच काम आहे. हे बी दाखव ना. चीनी महल. This double story restaurant चीनी कक्षो में म्हणता हाय. आणि हे एक बघा, सगळ्या किल्ल्यावरती पूर्ण कचरा कचरा केलाय. जिथं तर तिथं प्लास्टिकचे बॉटल, हे कचरा, चिप्सचे पॅकेट टाकलेत. असं नका करू रे भाई, नका करू. हे बघा जिथं तिथं बॉटल आहे. हे बघा इथं प्लास्टिक आहे. इथं ओमपुडी आहे. गायछाप आहे, गायछाप. गायच्या हत्तीत आम्ही खात नाही, आम्हाला काय नाही. माझे मी पण नाही खात तसं तर. इथं गुटक्या बिटक्याचे पॅकेट टाकलेत. तिथं चप्पल टाकली आहे. ह्याला काय अर्थ नाही ना. हे बघा गाईस, जिथे इथं पूर्ण बॉटलच बॉटल आणि कचराच कचरा आहे. इथे एवढा डस्टबिन दिलाय. डस्टबिन मध्ये तुम्ही टाका ना. हे बघा डस्टबिन आहे.
असं नाही नाही. वाव, आता हे बघा बघा बघतच बसा. हे फोटो काढ रे. ओ माय हे फोटो काढ ना उधर से. बघा, पूर्ण त्या नदीमध्ये पूर्ण पाण्याच्या बॉटल आहेत. प्लास्टिक वेस्ट. हे प्लास्टिक वेस्ट. पूर्ण कचरा आहे. फोटो काढ. आपले लोक आहेत ना चुकीचं करतात. हिरोचा फोटो काढायला घेतलाय. थंड बघ किती वाटतं इथं. नाही वॉर्निंग आली, ओव्हरहीट झालाय फोन. फ्लॅश लागा उधर से का. स्टिकची पण नाही भेटत लाईट. आई शपथ गाईज, अवतार बघा आमचा. पूर्ण घामाघूम झाले आणि आमच्या स्टिकला लाईट पण आहे. फुल लाईटीच्या उजेडात आहे आम्ही स्टिकच्या. फ्रंट कॅमेऱ्याने ब्लॉग करतो. 350 बोललेला भाई तो. ए भाई फोनच बंद झाला. बाबा डेंजर पायरे आहेत गाईस. हे कुठं निघलो. हे परत तिथे झालो आपण. आप्पा अरे कुठं आहे गाईस. जो तू एवढंशेच चढलोय, त्यात आमची हालत खराब झाली आहे. तुझी दिसते दिसते तोंडावरून दिसते. माझी झाले. माझी पण झाली. मला चढायला आवडतं. जिरली आमची जिरली. आपली गाडी दिसते का बघा. नाही आणि त्या साईडला गाडी व्हिडिओ वाटतं. ते काय तो मकबरा गाईस, त्या साईडला. आता थोडंसं चढलो, एवढा दम लागला. आपल्या त्या टायमाला आपले मावळे रोज अपडाऊन वर खाली करायचे. अपडाऊन मग अप आणि डाऊन रोज वर खाली करायचे. तरी ते लोक त्यांचं काय वाटायचं नाही. आणि आजची आपली जनरेशन बघा, आम्हालाच बघा, आम्ही दुसऱ्यांना नावं काय ठेवू. कॅमेरा चालू झाल्यावर तिला काय तो कशी चेंज होतात. डेंजर दम लागलाय. तुम्हाला किल्ले चढायचे असतील ना, व्हिडिओमध्ये जा, ही चप्पल घ्या, आपोआपच वरती चढते. नको नको, ही आमची पुमाची काय फायद्याची नाहीये. कुंबा. एका चप्पलचं नाव काय होतं माझ्या तू ते तुझं पुंबा, कुठलं तरी पुंबा. कुंबा. कुंबा नाव होता. रंबा 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 टुंबा टुंबा. अरे नकली घ्या. एवढी पुंबा त्याविषयी नकाच घेऊ ना. त्या पुमाला दोन त्या पुंबाची इज्जत इज्जत लटकलेली. आता इथून आला कंटिन्यू गाईज मोराचा आवाज येतो, पण मोर का दिसत नाही आम्हाला. गाईज तुम्ही बघा, स्क्रीनशॉट काढून दिसला तर सांगा. हा मला पाठवा स्क्रीनशॉट. माझ्या इंस्टावरती पाठवा का, इंस्टाला कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकताय. आणि ही पूर्ण गोड्या पाण्याची नदी बघा. हे पाणी प्यायचं पाणी होतं. नदी नाही रे, नदी आहे नदी आहे. नदी थोडी. मग काय ते तळा तळा सॉरी तर आपलं काहीही हा. गोड्या पाण्याचा तळा. आणि इथनं व्ह्यू बघा गाईज. कॅमेरा बघा चालतंय. किती प्रेम कथा आहेत बघा इथं. AS RM RS थकला गडी थकला. योच सरडाय बघ, रंग बदलू काय बोलतो मी नाही आ रहा.
जिरली आमची. सौरव शेठ नमस्कार. सुक्का पाटील जरा फ्लॅशबॅक मध्ये गेलाय एक टी शर्ट बघून. टी शर्ट बघू. एक टी शर्ट कितना मेमोरी होल्ड कर सकती है ये आप क्या जानो. आम्ही जेवढे इथं आम्ही तिघं पण आलोय. तिघं चालू आहे, कोण धक्का देणारी आलीच नाही. म्हणून आम्ही तिघं आलो. धक्का जरी दिला असं तरी खुश झालो असतो नाही का. धक्का दिला तर खुश होईल, खालीपर्यंत पोचल खाली तरी. पोचू तरी इथून कसं मरू नाही. अरे मी मरू अशी शकतोय. नाही अशी जमीन आहे बाबा, नशीब अशी जर आपलं खराब असेल तर आपण मरू शकतो. ते तर खराबच आहे. तर असं एवढंसं पाणी गळा नाक डुबून पण आपण मरू शकतो. हा म्हणजे मराठी बात न करू, आपण लेवर आलोय त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी. आम्ही तिघं पण आलोय. तिघांचे जरा गोष्टी संपलेल्या आहेत त्या आतल्या गोष्टी. सगळ्यात मोठा लॉस तर माझाच आहे. का आमचे काय झाले, आमचे काय प्रॉफिट मध्ये आम्ही. हा गेट वरतीच लॉस आहे. बॅक स्टोरी सांगायची आहे का. ती तो लॉस खूप महागाचा आहे. ए बाबा महागाचा नाही, अनमोल आहे. राहून द्या गाईस. ते नाही बोलत आहे मी, ते नाही बोलत आहे मी जरा इथं टॉपिकवर आलो आहे. सर खूप असं बोलायला आहे पण काय बोलायला शब्द निघत नाही. शब्द नाही आता तर आमची संडास निघेल थोड्या टाइमात. तर आमची खाली जायला फाटली म्हणजे आम्ही आराम करतो इथं. सगळे पोरींना घेऊन आले. चुकीचं आहे हे. हे चुकीचं तिने धक्का दिला तर कधी आहे. मग आम्ही व्हिडिओ काढू, मी ब्लॉग काढील, टेन्शन नाही घेऊ. मी ब्लॉगमध्ये सगळं टाकेल. तर कोणी धक्का दिला कोणाला ते पण टाकेन. ते एक्सपोज करून टाकाल. माझा ब्लॉगच एक्सपोजवाला असतो, सगळ्यांना एक्सपोज करून टाकतो मी. गोव्याचा ब्लॉग निरकून बघा, तुम्हाला समजेल मी काय बोलतोय. इकडे ह्या साईडचा व्ह्यू बघा, दाखवतो मला. माझ्यात हिंमत बघताय किती वाजली. बाबो काय जाऊया, काय घेतलंय. शेवगा अंडी दाल. या गाईस जेवायला. आणि आता आपला ब्लॉग एंड व्हायला आलाय लवकरच. जेवून घ्या.